तर मुंब्रा रेल्वे दुर्घटना प्रकरणी मनसेचा धडक मोर्चा सुरू आहे। गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत मनसेचा मोर्चा सुरू आहे। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ठाणे स्टेशनमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। नेतृत्वामध्ये हा मोर्चा होतोय। अविनाशजी, आज मोर्चा सुरू झालाय, रेल्वे प्रशासनाला काय सांगायचं? मी रेल्वे प्रशासनाला आम्ही आज ताकीद देणार आहोत की ज्या पद्धतीने दर दिवशी 20 लोकांचा मृत्यू होतो याच्यावर तुम्ही लवकरात लवकर योजना करा। मागच्या 15 वर्षात 51,000 लोकांचा रेल्वेमध्ये मृत्यू झालेला आहे, त्याला जबाबदार कोण? 8,000 केसेस पेंडिंग आहेत रेल्वेच्या, त्याच्या बाबतीत काय? आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी या सगळ्याची तक्रार केली होती, त्याच्यावर कारवाई ज्या अधिकाऱ्यांनी केली नाही त्याला सस्पेंड करण्याची आमची मागणी आहे। नवीन मुंबईचा रेल्वे बोर्ड स्थापन करावं, या सगळ्या आमच्या मागण्या आहेत। काल मुंब्रा स्थानकात जो काही प्रकार घडला तो अत्यंत भयावह आणि भीतीदायक होता। मुंब्रा स्थानकातला प्रकार अत्यंत भीतीदायक होता। असे अनेक स्पॉट आहेत जे भीतीदायक आहेत आणि त्याचा सर्वे करून त्याच्यावर काम करणं खूप गरजेचं आहे। आणि त्याच्यावर जर काम केलं नाही तर रोज 20 लोकांचा जीव जातोय, पुढच्या पिढीमध्ये त्याची संख्या अजून वाढेल। कारण तुम्ही स्टेशन तेवढेच ठेवले, स्टेशन वाढवलेले नाहीयेत। एक वेळ होता 2002 मध्ये ठाणा रेल्वे स्टेशन मधनं 3 लाख लोक प्रवास करायचे, आता 15 लाख लोक प्रवास करतात आणि त्याच्यामुळे ती संख्या वाढत नाहीये। आज ज्या वेळेला दुर्घटना घडली त्यावेळेला रेल्वे प्रशासनानं स्वयंचलित दरवाजे बसवण्याची घोषणा केली, परंतु 10 वर्षापूर्वी ही गोष्ट झाली, 10 वर्षात काय झालेलं नाही। मला असं वाटतंय की रेल्वे प्रशासनाने, रेल्वे मंत्री जे आहेत ते या सर्व प्रकरणात कुठेही काय म्हणत नाहीयेत। कालपासून त्यांचा कुठलाही ट्विट या सगळ्याच्या बाबतीत आलेला नाहीये। याला जबाबदार रेल्वे मंत्री आहेत आणि रेल्वे मंत्र्यांनी जर याची दखल घेणार नसेल तर कोण घेणार? अल्टिमेटम म्हणायचं का मनसेचा अल्टिमेटम आहे आणि मला असं वाटतं की लवकरच राजसाहेब देखील या सर्व गोष्टींवर एक भूमिका मांडतील। असं बोललं जात आहे की महापालिकेच्या निवडणुकीत हा महत्त्वाचा मुद्दा करण्याची आम्ही कुठल्याही निवडणुकीसाठी कुठलाही मुद्दा घेऊन समोर येत नाही। हा ठाण्यातला अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता आणि आम्हाला असं वाटलं की तो लोकांसाठी उचलला पाहिजे आणि म्हणून आम्ही तो मुद्दा घेतलेला। मला वाटतं की रेल्वेच्या प्रश्नांवर आक्रमक होणं गरजेचं आहे, कारण रोज आमचे 15 लाख ठाणेकर ठाणे शहरातून रेल्वेने प्रवास करतात। सो हा ठाण्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि त्याच्यावर काम करणं खूप महत्वाचं आहे। आमच्या 2-3 मागण्या आहेत। आमच्या सगळ्यात महत्वाची मागणी आहे की मुंबईला स्वतंत्र रेल्वे बोर्डची स्थापना करावी। 8,000 रेल्वेच्या ज्या केसेस पेंडिंग आहेत त्याच्यावर तात्काळ निर्णय घेऊन ज्या लोकांनी आपल्या घरातली माणसं गमावलेली आहेत त्यांना ताबडतोब रिलीफ, त्यांना त्यांचे पैसे मिळावेत, याच्यासाठी आमची मागणी आहे। रेल्वे स्टेशनवर तुम्ही गेलात तर प्लॅटफॉर्मवर जेवणाचे स्टॉल्स आहेत, पेपरचे स्टॉल आहेत, ते कमी करावेत, ते बंद करून तिथे लोकांना बसण्याची व्यवस्था करावी, या आमच्या मागण्या आहेत।